हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. तरी संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. तरी इथं खूप सारे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मस्त असे कांदे टाकून मी आज सुकी भाजी बनवणार आहे, मसुरीची डाळ टाकून. तर कांदा मी थोडासा परतून घेतला, कोथिंबीर टाकली, शिमला मिरची एक ठेवलेली होती, तर म्हणलं ठेवल्या ती यूज पण होत नव्हती, तर यामध्येच मी शिमला मिरची पण टाकलेली आहे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून टाकले. 1 वाटी मी मसुरीची डाळ टाकलेली आहे. आता टाकूया यामध्ये सुके मसाले. जेव्हाही भाजीला काही ऑप्शन नसतं ना, त्यावेळेस मी अशा पद्धतीने भाजी बनवत असते. सगळं मिसळ ढसळ खूप छान भाजी बनते ही. त्याचे सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, पाणी टाकलेलं आहे. तसं तर ही डाळ पूर्णपणे शिजू द्यायची नाही. ही डाळ 80% शिजली नाही, भाजी खूप छान टेस्टी बनते. नंतर टाकले चवीपुरतं मीठ आणि 1 मोठी कसुरी मेथी टाकलेली आहे, किंवा मेथीची भाजी असली ते पण टाकू शकता, पण मेथीची भाजी नव्हती यावेळेस म्हणून मी कसुरी मेथीच टाकलेली आहे. तर इकडं सगळा जेही पसारा आहे ते अगोदर उचलते. भाकरी बनवायचे, भात आहे त्यामुळे भात काही करणार नाही. तेच भात मी गरम करून घेतला आणि थोड्या वेळ टी व्ही बघत बसलेली आहे. किचन लागलेला आहे इकडं मस्त. तर दिनेश पप्पा येईपर्यंत असाच वेट करण्यापेक्षा फिल्म थोडंसं बघते, थोडीशी कामं आवरते, म्हणजे मग करत 10 वाजेपर्यंत सगळी कामं माझी आवरली जातात. मग त्यानंतर आमचं जेवण खाणं होतं. बघू शकता इकडं मस्त अशी भाजी बनलेली आहे. आणि सिया सीड मी भिजू घातलेलं होतं, म्हणजे 1 चमचा भिजत घातलं. हे भिजून खूप जास्त होतात, म्हणजे कप भरलेला आहे. आणि तिने शात आलेले तर येतोच भाज्या घेऊन आला. कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे, शेवग्याची शेंग दोडते, म्हणजे 8 दिवसाच्या भाज्या आल्या. हिरवी मिरची पण आहे यामध्ये. तर सगळ्या भाज्या काढून अगोदर फ्रीजमध्ये लावून ठेवते, म्हणजे ही रात्रीची कामं सगळी आवरली जातील. आणि परत भांडे वगैरे हे तर असणारच आहे. मग सकाळी तरी हे सगळं होणार नाही. सकाळी वेगळाच गोंधळ असतो की काय बनवायचं काय नाही. आणि तसं तर उद्या गुरुवार आहे, तर फक्त दोघांसाठी स्वयंपाक बनणार. तर इकडं सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवते. तसं तर भाज्या आजकाल मी धुवत नाही. भाज्या आणल्यानंतर तशाच कवरमधनं काढते आणि भरून ठेवते. जेव्हाही मला बनवायचं त्यावेळीमध्ये मी ते भाज्या धुवून घेते आणि मगच बनवायला सुरुवात करते. आता मसूरच्या डाळीवरती परत तुमची कमेंट येईल की ताई डाळ धुवून टाकलेली नाही, पण ही डाळ घरी बनलेली आहे त्यामुळे धुवायची गरज वाटत नाही मला, म्हणून मी तशीच टाकलेली आहे. आणखीन एक ताईची कमेंट होती की ताई पूजा ताई येत आहे का देवस्थानी तुझ्यासोबत. तर पूजा येत नाही. तिला मी विचारलेलं होतं की जाऊया, कारण तिनं अगोदरच मला सांगितलेलं होतं की जेव्हाही तुम्ही जायला निघाल तेव्हा मला अगोदरच सांगा, आणि अगोदरच सगळं म्हणजे विचार करूनच ठेवावं लागतं. कारण जे ट्रॅव्हल्स बांधलेली असते ना, त्यामध्ये शीटा जितक्या आहेत तितकेच व्यक्ती घेतले जातात. म्हणून मी तिला अगोदरच विचारलेलं होतं की येतेस का आमच्यासोबत, म्हणजे तिच्यासाठी एक शीट ठेवायला समजतं. पण ती नका म्हणत होती, म्हणजे नंतर तिला काय विचारायला काय नाही, ती म्हणत होती आता येणार नाही कारण अजयचं कॉलेज आहे, वेदिकाचं कॉलेज आहे त्यामुळे, आणि खूप दिवसाचा पण प्रवास आहे ना, मुलं घरी सोडून जायला जमत नाही आणि शाळा पण सुट्टी करता येत नाही, त्यामुळे ती नका म्हणत होती. आता आणखीन कधीतरी बघूया ताई, आता तुम्ही जाऊन आहे. तर आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार. तर देवपूजा करून घेते. स्वयंपाक झालेला आहे पूर्ण. तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीला मोत्याचा हार घातलेला आहे. महादेवाची पिंडी, नंदी भगवान सगळे अगोदर मी स्नान घालून ठेवलेले आहेत. आता देवांची स्थापना करू. लाईट गेलेली आहे त्यामुळे पूर्ण घरात अंधार वाटत आहे. तर देवांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंद्र वाहिलं आणि फुलं आणण्यासाठी कवर घेतलेला आहे. तर चला फुलं घेऊन येऊ. हवा खूप जास्त आहे बाहेर, त्यामुळेच मी ताट घेतले. फुलं कवरमध्ये आणते कारण हवेनं ते उडू नये. तर फुलं आणण्यासाठी मी खाली गेलेली नाही आहे. इथूनच जितके जमेल तितके फुलं घेतले. तसं तर झाडाला भरभरून फुलं लागत आहेत, पण म्हणजे इथे कंपाऊंडवरती थांबून भरपूर फुलं मला भेटतात. आणि शाळेमध्ये खूप गर्दा करतात मुलं, आणखीन शाळा भरलेली नाही आहे त्यामुळे शाळा भरत नसता इतकी चावमाव सुरू असते ना, त्यांची खूप आवाज येतो. तोच आवाज मला येत आहे. इकडे बघू शकता ही निळी फुलं पण 3-4 लागलेले आहेत, म्हणजे आता दररोज 1, 2, 3, 4 अशी फुलं निघत आहेत. तर ही मोठी लाईट लावलेली आहे इन्व्हर्टरवरची, कारण लाईट गेलेली आहे आता भरपूर वेळ झाला, कधी येणार काय माहिती. तर ही निळी फुलं फक्त 4 भेटलेली आहेत. याला पण काहीतरी खाल्लेलं आहे. फुलं ना सगळ्यांना खूप आवडतात. यावरती किडे पण असतात, त्याचे बारीक किडे असतात ना, दिसत पण ते खातात. लाल फुले की भेटलेली नाही आज.
तर अगोदर देवांना फुलं वाहून घेते. म्हणजे कलरफुल फुलं असलं छान वाटतं, पण देवारा पण व्हाईट कलरचं आणि फुलं पण सगळी व्हाईटच आहेत इकडं. असं फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित करून घेतला. धूप लावून घेते, धूप ओवाळून घेते आणि तुळशीपूजन उंबरापूजन करून येते. तसं तर आज मला थोडासा लेट झालेला आहे. म्हणजे असंच लेट झाला आज, म्हणजे कुठली कामं पण मी आवरली तर असंच बसलेली होते. काम करायचं मनच नव्हतं माझं. थोडा वेळ असंच बसलेली होते. म्हणजे दररोज धावपळ असते, पण आज गुरुवार असल्यामुळे फक्त दोघांचा स्वयंपाक मला बनवायचा होता. आणखीन भाकरीही बनलेल्या आहेत, फक्त वरण भात मी बनवलं आणि पूजा केलेली आहे. आणि थोड्या वेळ मी असं बसलेली होते. आज टमक करत कामं होत आहेत. तर कधी कधी असं होतं ना की काम करायचं मन नसतं आपलं, तसंच आज झालेलं होतं. आणि डब्बा पण रिकामा केलेला आहे पिठाचा, ते पण घासून घ्यायचं आहे. भांडे पण जास्त झालेले आहेत आणि इकडे भाकरी पण बनलेल्याच आहेत आता. तर आता अगोदर मी इकडे शेंगदाणे भाजून घेते. तसं तरी भाकरीचा तवा आहे, पण हे शेंगदाणे छान भाजल्यानंतर साल पूर्णपणे निघते यावरची, म्हणून मी शेंगदाणे असं तव्यावरती भाजून घेतलेले आहेत छान कडक होईपर्यंत. म्हणजे तवा जास्त वेळ गरम राहतो ना भाकरी, म्हणजे भाकरी झाल्यानंतर हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील. गॅस पण मी बंद केलेला आहे. आता हा गॅस बंद केला तरी याची प्रोसेसिंग थांबणार नाही. शेंगदाणे छान कडकच भाजून तयार होतील. तर झाले. आता थोडासा पसारा पण झालेला आहे इकडं. सगळी भांडी अगोदर मी घासून घेते. पिठाचा डब्बा घासूनच पीठ भरणार आहे यामध्ये. आणि गव्हाच्या पिठाचा पण डब्बा मला घासायचा होता, पण थोडंसं पीठ आहे ते पूर्णपणे संपल्यानंतरच ते डब्बा घासून त्यामध्ये पीठ भरून ठेवणार आहे. कपडे अगोदरच मशीनला लावलेले होते आणि हे बघा 20चा शिक्का निघाले. आता यांच्या खिशात होता का दिनेशच्या मी चेक केलेला नाही आहे, पण मशीन बाहेर टाकते. काही जर सामान असलं, पैसा असलं, काही असलं बाहेर टाकते. तर इकडे बाहेरच पडलेला होता, तर काढून ठेवलं. कपडे काढलेले आहेत मशीनमधनं आणि अगोदर मी सगळे कपडे उन्हाला टाकून आलेले आहे आणि कपाट काढून बसलेलं होतं आम्ही. म्हणजे 1-2 तास इथंच गेले आमचे. म्हणजे जे दिनेशला डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते भेटतच नव्हते. आता कुठल्या ह्याच्यात ठेवलं काय माहिती. तसं तर सगळे वेगवेगळे कवर केलेत मी, कारण असं तामझाम होतं म्हणून. तरी पण भरपूर वेळ गेला. फायनली त्याचं जे डॉक्युमेंट्स होतं महत्त्वाचं ते भेटलेलं आहे आणि परत सगळं व्यवस्थित ठेवलं. आणि तर बाहेर थोडीशी कवर तिकडं इकडं खूप सारी घरभर पेपर झालेले आहेत, कारण जे पाहिजे ते भेटत नव्हतं आणि जे नको होतं ते हातात येत होतं. असंच होतं ना कधी कधी, तसंच झालेलं होतं. तर इकडं सगळे पेपर इकडं तिकडं ठेवलेले सगळं मी व्यवस्थित ठेवून देते. यावेळी टाईम सांगितलं दुपारचे 1 वाजलेले आहेत. तर अगोदर टिफिन भरते, कपडे उन्हाळ्यात टाकून आलेले आहे आणि केसांना तेल पण लावले. आज मी मेहंदी लावलेली होती, त्यामुळे केस थोडेसे असे झालेले आहेत. म्हणजे केस खूप गळत आहेत माझे. तुम्ही म्हणत होता ताई काहीतरी आयुर्वेदिक बघ, काहीतरी आयुर्वेदिक लाव, म्हणजे तेल वगैरे हे ते. मी घरी तेल पण करून ठेवलेलं आहे, पण काही फरक पडलेला नाही. केस खूप गळतात माझे. थोडीशी सर्दी पण झालेली आहे, त्यामुळे डोळ्याला पाणी, नाकाला पाणी. तर वातावरण थंड झालं की हे सगळा प्रॉब्लेम होतो. तर चला अगोदर टिफिन भरते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना साय खूप छान येते दुधाला. तर इथे बघू शकता इतकी साय जमलेली आहे. आणखीन अर्ध मग आलेलं नाही आहे. अगोदरचं जे दूध येत होतं ना, फक्त 4 दिवसामध्ये हे मग भरायचं. इतकं छान दूध होतं, साय खूप छान यायची. तर आणखीन 8 दिवस तरी हे मग भरणार नाही असं वाटतं. कामं तसं तर खूप जास्त आहेत. आता पिठाचं पोतं आणायचं आहे, पीठ भरून ठेवायचं डब्यामध्ये. आणि आज उपवास आहे, तर चहा बनवून घेते एक वेळ आणि मग कामाला सुरुवात करते. आणि मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की आम्हाला देवस्थानी जायचं आहे, तर एक डब्बा मी मागवलेला आहे. म्हणजे मीच गेले होते आणण्यासाठी. हे बघा, हा डब्बा आहे, म्हणजे सेपरेट जे टोपणं असतात ना तसा डब्बा इथे बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. आता याच्यामध्ये हळदी, कुंकू, वाती, पण थोडासा मोठा भेटला नाही मला, छोटा आहे खूप, तरी पण चालेल का. याच्यामध्ये हळद, कुंकू, तांदूळ हे सगळं ठेवून घेऊन जाते. म्हणजे एक डब्बा नेला ना, आणि सगळीकडे चेकिंग असते. म्हणजे काही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत, कवर, पिशवी, काही पण सगळीकडे चेकिंग असते. त्यामुळे एक डब्बा घेऊन जाते. यामध्ये सगळं ओपन करून दाखवता पण येईल. वाती, तेल सगळं मी देवाला घेऊन जात आहे म्हणून.
तर या डब्यामध्ये सगळं मला काढायचं आहे. आणि देवाचं पाणी रामेश्वरला मी अगोदर गेलो होतो, तर रामेश्वरचं वाळू आणि पाणी आम्ही आणलेलं आहे, तर ते पण सोबत घेऊन जायचं आहे काशीला. तिथं महादेवाची पिंडी वगैरे त्या वाळूची बनवायची आहे आणि ते पाणी जे आहे ना ते तीर्थ म्हणून देवाला द्यायचं असतं. तर हे सगळं मी कालच काढून ठेवलेलं आहे, फक्त यामध्ये आता सगळं भरून ठेवायचं आहे. नंतर होणार नाही, नंतर खूप धावपळ, खाणं पिणं हे सगळं आवरून घ्यायचं असतं. त्यामुळे हे सगळी कामं मी आत्ताच आवरून ठेवणार आहे, कारण या कामाला नंतर वेळ भेटणार नाही. तर चला अगोदर मी चहा बनवते आणि फुल एनर्जीसोबत कामाला सुरुवात करते. आणि रात्रभर झोप झाली नाही, म्हणजे पोट खराब झालं होतं, त्यामुळे ना रात्रभर मी बाथरूमला जायचं हे जरा सुरूच होत्या माझ्या. म्हणजे काल मी थोडासा चिवडा खाल्ला होता, तो चिवडा मला पचलाच नाही, खूप त्रास झाला रात्रभर, त्यामुळे झोप झाली नाही, चेहरा पण सुजलेला आहे बघू शकता. जेव्हा झोप व्यवस्थित होत नाही ना त्यावेळेस चेहरा सुजतो, म्हणजे वेगळीच अवस्था होती आपली. थोडासा चहा जास्त बनला, म्हणजे कप फुल भरलेला आहे, मला बाहेर पण घेता येत नाही. निवांत निवांत बाहेर जाते आणि हॉलमध्ये बसून निवांत चहा एन्जॉय करते. तर निवांत चहाचा कप घेऊन मी आलेले आहे हॉलमध्ये आणि मस्त इकडे टी व्ही बघत चहा एन्जॉय करते. तसं तर सकाळी पण मी आज चहा घेतलेला नाही, कारण कालपासून माझी तब्येत थोडीशी बिघडलेली आहे, त्यामुळे तर आता म्हटलं चहा घ्यायचा आणि मग बाकीची कामं आवरूया. आणि हे म्हणत होते फ्रूट काय घेऊन येऊ, तर म्हटलं फ्रूट वगैरे काही नको, काहीच खायची इच्छा नाही आज, कारण पोट थोडंसं असंच आहे आज माझं. लसूण सोलणे खूप मोठं काम वाटतं मला, तर आता दुपारच्या वेळेत मी लसूण सोलत आहे. आणखीन कपडे काढून आणायचे, खूप जास्त कामं आहेत, तर अगोदर मी थोडासा लसूण सोलून ठेवते. तसं तर खूप जास्त घेतलेला आहे इथं मी, पण यामध्ये थोडासा सोलणार आहे, इतका नाही, त्यामुळे वेळ भरपूर लागतो याला. तर हे गड्डू राहिला असो, इतकं मी सोललेलं आहे. आणि आज गुरुवार आहे तर प्रसाद बनणार आहे, तर सगळी अगोदर कामावरते, पीठ भरते, कपडे घेऊन येते. आणि आता केळी पेरू हे सगळं आणलेले होते, तर खाल्लेलं आहे आणि जे उरलेलं आहे तसंच खाली ठेवलं मी, ते सगळं काढून ठेवायचं आहे. भांडी रॅकला लावायची, थोडासा किचनवरती पसारा झाले, ते पसारा आवरायचा आहे. टिफिन डबा आलेला आहे परतून, तर टिफिन डबा काढून ठेवायचा आहे. खूप जास्त काम आहे, विचार करण्याची गरज नाही आता, कितीही करा कितीही करा. चला जाऊया किचनमध्ये. खाल्लेले तर हे पेरू आणलं होतं, तर यामधलं अर्धा, खूप मोठे मोठे पेरू आहेत, अर्ध खाल्लेलं आहे. आणि केळी तसं तर मला आवडत नाही आहे, पण आणलेले आहेत आज, मला काही केळी चांगली राहते. खाल्लेली आहेत थोडीशी म्हणजे फक्त एक खाल्लेली आहे आणि तो 4 केळी ठेवलेली आहे, हे पण काढून ठेवते. आणि हे बघा बटन लावलेलं आहे याला, म्हणजे निघणार पण नाही मग वाढवतात. दोन्ही पेरू असेच मोठे मोठे आपल्याला लाल मिळालेले आहे. पिन आहे, केळी, कचरा वचरा सगळा जमा केलेला आहे इथं डोकिटामध्ये. कवर 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 आणि खूप इम्पॉर्टंट पत्ता असतं आहे कवर, मी ठेवत असते जपून. पीठ भरायचं तरी काम
काम मोठं राहिलेलंच आहे, तोपर्यंत डबा इथं ठेवते. त्यांची कामं आवरली थोडीफार आणि अगोदर मी कपडे काढून आणते. तर अगोदर सगळी कपडे घडी घालून व्यवस्थित जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी कोणी मला मागू नये, नाही तर सकाळी खूप धावपळ होते, वेगळं जाऊन देणं होतच नाही आहे. त्यामुळे सगळे कपडे एकाच ठिकाणी ठेवते मी. आणि हवा बघू शकता, इकडे अंदाज लावू शकता बघून सोप्याचं कवर किती ते हे होत आहे, जसं झेंडा फडकतो ना तसं फडकत आहे. थोड्या वेळात ते पडेल पण. तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.